हॅलो मैत्रिणींनो, रावीज रेसिपीच्या आजच्या रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मैत्रिणींनो, रोजच्या स्वयंपाकात आपण भरली वांगे, भरली भेंडी, भरली तोंडले तर करतोच, पण आज मी पडवळच्या बोरिंग भाजीला एक हटके पद्धतीने केलेली आहे आणि ती हटके पद्धत म्हणजे भरली पडवळ। आणि त्यासाठी मी पडवळला गोल चिरून त्यातले बिया काढून घेतलेले आहेत आणि इथे मी एक स्टफिंग तयार करत आहे त्यासाठी। आणि कढईत 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं 2 ते 3 मिनिटं सुगंध येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। नंतर त्यात 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 5 ते 6 लसूण पाकळी घातलेली आहे। त्याला पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तिखटसाठी काळं तिखट घालायचं आहे। जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही त्याऐवजी गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेऊ शकता। आता हे वाटण अशा पद्धतीने पडवळमध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहे। आता कढईत फोडणीसाठी आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल, 1 चमचा जिरं मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। जिरं मोहरी तडतडल्यानंतर तेलात अलगदपणे आपल्याला ह्या फोडी सोडायच्या आहेत। आता पाणी न घालता आपल्याला 2 ते 3 मिनिटं अगोदर हे फोडी आपल्याला झाकण लावून वाफवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला राहिलेल्या वाटणमध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्या फोडींमध्ये आपल्याला घालायचे आहेत। घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आधेमध्ये आपल्याला फोडींना वर खाली करायचं आहे। तेल सुटल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व करायचं आहे। मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका।